आता पुढची बातमी. एरवी स्क्रीन मिळत नसल्यानं तक्रारीचा सूर आळवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतले पुढील 2 आठवडे आपापसातच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण उद्या 3 तर पुढच्या आठवड्यात 4 मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. उद्या दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांची भूमिका असलेला दशावतार, उमेश कामत, प्रिया बापट सुपरहिट जोडीचा बिन लग्नाची गोष्ट, तर ललित प्रभाकर, ऋता दुर्गुळेचा आरपार असे 3 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. एकाच वेळी 3 मराठी चित्रपट रिलीज होत आहेत, त्यामुळे स्क्रीन मिळवण्यासाठी चित्रपटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. तर पुढच्या आठवड्यामध्ये मोहन आगाशे, रोहिणी अट्टंगडी आणि सिद्धार्थ जाधव यांचा आतली बातमी फुटली हा चित्रपट प्रदर्शित होतोय. यासह अरण्य, कुर्ला टू वेंगुर्ला आणि सबरबोंड असे एकूण 4 चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. आणि याच दरम्यान 19 सप्टेंबरला अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्लाचा जॉली LLB 3 आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक देखील प्रदर्शित होतोय. त्यामुळे या आठवड्यापेक्षा पुढील आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये स्क्रीन मिळवण्यासाठी मराठी चित्रपटांमधली स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे अशी चर्चा आहे. तर उद्या प्रदर्शित होत असलेल्या मराठी सिनेमांना किती थिएटर्स मिळालेत आणि किती शोज असणार आहेत ते पाहूया. दशावतार सिनेमाला 91 थिएटर्समध्ये 139 शोज मिळालेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात या कोणत्या सिनेमाला किती थिएटर्स आहेत त्याची ही आकडेवारी आहे, ज्याचा अर्थात स्रोत आहे बुक माय शो. तर बिन लग्नाची गोष्ट करता 42 थिएटर्समध्ये 42 शोज आहेत आणि आरपारला एका थिएटरमध्ये 2 शोज मिळाले.